कुंदाचं वेल आहे त्याला पण एक फुल आलेलं माने आणलेलं आहे ते. नंतर पुन्हा म्हणू नको की कधी बनवत नाही. बाकी आता मनाला विचारता येतोय का नसेल तर मी एकटी जाते. दर्शन करली मी पंडितजीकडे दिलेलं आहे नैवेद्य दाखवायला गणपती बाप्पांना. 30 कुंडी प्रसाद. धन्यवाद आपका बेटा. या सारणाचा वास खूप छान येत आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आत्ता माझा सगळं स्वयंपाक झालेला आहे. आज लवकर स्वयंपाक झाला. आज नेहमीपेक्षा मी लवकर उठलेली कारण आज अंगारकी चतुर्थी आहे. तुळशीपूजन केलं, बाहेर रांगोळी काढली आणि आता स्वयंपाक पण झालेला आहे सगळा. आणि आज स्वयंपाकामध्ये मी केलेली आहे मटकी. माझ्या दादूच्या आवडीची मटकीची भाजी केलेली आहे त्याच्या डब्यासाठी, सगळ्यांसाठीच. आणि या इथे सगळ्या चपात्या पण बनवून झालेल्या आहेत सकाळी. बाकी इथे आता फोंडेजी देवपूजा पण करत आहेत आणि आज पंचामृतने पण स्नान घालत आहेत देवांना. आज सगळ्या देवांना स्पेशल स्नान घालत आहेत फोंडेजी. बाकी इथे नैवेद्याचं ताट पण तयार आहे. आणि काल रात्री फोंडेजीने पेढे आणलेले आहेत मोदकाच्या आकाराचे नैवेद्यासाठी. आणि आमच्या गोकर्णाच्या वेळेला 3-4 गोकर्णाची फुलं पण मिळालेली आहेत. आणि खाली पार्किंगमध्ये कुंडीमध्ये ना कुंदाचं वेल आहे त्याला पण एक फुल आलेलं माने आणलेलं आहे ते. आणि पंचामृत पण आहे देवाच्या नैवेद्यासाठी. लीजिए. दादूने टिफिन पॅक केलेला आहे स्वतःचा आणि भाजीचं झाकण नाही लावलं. ऐसे ही रखा था. हाँ जी दादू, ले ली मटकी की सब्जी. आज बनवली बघ. नंतर पुन्हा म्हणू नको की कधी बनवत नाही. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा माझा दादू. हे घे प्रसाद खा. लीजिए. और लेना है? ठीक है. आओ जा बेटा. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. लीजिए खाना. टिफिन पण पॅक केलेला आहे बरं का. जाते समय लेके जाना ध्यान से. कुठे ठेवू? टेबलवर ठेवू का तिकडे? वहाँ रख देती हूँ म्हणजे लक्षात राहील, नाहीतर विसरून जातील. कारण मी चाललेली आहे त्या गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी. आज माझा अंगारकी चतुर्थीचा उपवास पण आहे. म्हटलं सकाळी जाऊन बाप्पाचं दर्शन घ्यावं. बाकी आता मनाला विचारता येतोय का नसेल तर मी एकटी जाते दर्शनासाठी गणपती बाप्पाच्या. माझ्या मना. हो गया स्नान बेटा? चलेगा मेरे साथ मंदिर मा? इधर विश्वकर्मा भगवान का मंदिर है. गणपती बाप्पाचं पण आहे तिथं मंदिर. खाना खाने दो. आएगा ना मेरे साथ? 10 वाजता पोहोचायचंय. ठीक है, तू जा, फिर मैं अकेली जाती हूँ. ठीक आहे, खाना खा के जाना. चला आता मी मंदिरात जाऊन येते. आणि ह्या डब्यामध्ये मी गुळ खोबरं आणि थोडेसे पेढे घेतलेले आहेत देवाच्या नैवेद्यासाठी. म्हणा येऊ का बाबू? लॉक लावून जातो. चावी लेके जाऊ. ठीक आहे, आती हूँ मैं, लेके जाती हूँ. हो, नंतर मला दिवसभर बाहेर बसावं लागेल. आती हूँ बेटा. चला चावी घेऊन जाते. चला हे बघा, देवाला पंचामृत स्नान घातलेलंच पाणी आणलेलं आहे. कडीपत्ते झाडाला ओतते इथं. हे बघा, ह्या झाडाचं नाव आहे मधुकामिनी. एका ताईने मला कमेंट करून सांगितलेलं या झाडाचं नाव आहे मधुकामिनी. तर ह्या झाडाची फुलं पण घेऊन जाते गणपती बाप्पासाठी. खूप फुलं आलेली आहेत मधुकामिनी झाडाला. छोटूसं झाड आहे आणि याला ना बिया पण आलेल्या आहेत अशा. हे बघा, इथं आलेल्या आहेत आणि इथं पण आलेले आहेत. बस झाली एवढी फुलं. चला जाऊन येते मंदिरात. मंदिर घराच्या जवळच आहे, त्या टेन्शन नाही. 5 ते 10 मिनिटात जाऊन येईल मी. हे बघा, इथं समोरच मंदिर आहे विश्वकर्मा दादा मंदिर. आणि इथंच गणपती बाप्पाची मूर्ती आहे, हनुमंत भगवंताची मूर्ती आहे. चलो रस्ता क्रॉस करना पडेगा अभी आराम से. मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळं असं अस्तव्यस्त वातावरण झालेलं आहे. समोर विश्वकर्मा भगवान आहेत. पडदा लावलेला आहे सध्या तरी. दूर से ही दर्शन ले लेते हैं. हे बघा, प्रणाम विश्वकर्मा भगवान. इथे प्रसाद पण ठेवलेला आहे. खडी साखर घेते थोडीशी. मी पंडितजीकडे दिलेला आहे नैवेद्य दाखवायला गणपती बाप्पांना. कर लिया दर्शन? दर्शन कर लिया?
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. चला दर्शन करून मी आता घरी चाललेली आहे. घराच्या खूपच जवळ आहे, 5 ते 10 मिनिटात येतं लगेच. चला आता हे पातेले घेऊन जाते. डब्बा पंडितजींनी पुन्हा प्रसाद दिलेला आहे, राजगिऱ्याचं लाडू केळी ये बी लेकर जाते. आजी पंडितजी बघा तुमचं आवरेपर्यंत मी आले लगेच. ठीक आहे आराम से जाओ. यायचंय वरती. अरे ठीक है आ जाओ, मैं जाती हूँ ऊपर. मनोडया हाँ जी हो गए तैयार. ठीक है बेटा चलो रख देती हूँ. आले बड़ा लगेच आले. और तू यहाँ तैयार हो रहा है, मुझे लगा निकल गया होगा, इतनी घाई में था तू. निघाला है. ठीक है बेटा. क्या ढूंढ रहा है. रुमाल इकडे बड़ा, उधर नहीं है. ले लिया. एकमेकाचे रुमाल नका वापरू. तुम्हारा वो नीला है ना. अभी गायब हो गया. ठीक आहे तिथे काय गायब होत आहे. वो देख दिखाई दे रहा है तो घे. फोंडेजींना पेड्याचा प्रसाद देते. भूल गए थे, लीजिए. तूच मारला सेंट परफ्यूम कुछ लगाता है. आओ जाओ फोंडे जी. अरे आयुष्यवंत भव यश भव सुखी रहा. तिसकुंडी प्रसाद और ले ले. जाओ बेबी. अरे बॅग कुठे. मित्राच्या घरी आहे. ठीक आहे आओ जाओ आराम से गाडी चलाई लो. चला आज उपवास असल्यामुळे मी काही जेवण नाही करणार आणि घरातली कामही सगळी तशी झालेली आहेत. आज सकाळी सगळी घर झाडून मारलेली आहेत. आज चिरंजीवना सुद्धा लवकर उठवलेलं, त्याच्यामुळं सगळी घरं सकाळी झाडून मारलेली आहेत. फक्त आता भांडे घासायची राहिलेली आहेत आणि किचन ओटा स्वच्छ करायचा आहे, तो करून घेते आणि नंतर निवांत कालचा व्हिडिओ एडिट करत बसते. चला आता मी भांडी आणि किचन ओटा स्वच्छ केलेला आहे. बाकी या इथं दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. मी आता थोडा वेळ नामस्मरण करते आणि नंतर फलाहार खाते. सकाळपासून काहीच नाही खाल्लं, फक्त पंचामृत पिलेलं थोडंसं सकाळी. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम गणपते नमः. आता दुपारचे 3 वाजले आहेत. मगाशी नामस्मरण झाल्यानंतर मी कालचा व्हिडिओ एडिट केला. थोडा वेळ आराम पण केलेला आहे. बाकी आता भूक लागलेली आहे, काहीतरी खाते. इथं केळी आहे, मगाशी मंदिरात प्रसाद म्हणून दिलेली मला, म्हणजे मगाशी म्हणजे सकाळी. आणि इथे लाडू पण आहे प्रसाद दिलेला काकांनी, पंडित काकांनी, तर तो खाते आता. आत्ता माझा मना पण आलेला आहे कॉलेजवरून. हाँ जी कैसे हो बेटा. लड्डू खा रहा है मेरा पुत्र. खा खा खा. मला फोन करायचा होता ना बाळा की मी येतोय. दुर्वा आणायला सांगायचं होता, फुलं आणायला सांगायची होती. संध्याकाळी पूजा करायची ना. जाएगा बाद में थोड़ी देर में 5 बजे 5 साढ़े जिम को जाने से पहले. ठीक है. आज संध्याकाळी मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तांदळाच्या उकडीचे मोदक करणार आहे. त्याच्यामुळे काल फोंडेजीकडून हे तांदळाचं पीठ मागवलेलं आहे. याच्यापासून उकडीचे मोदक खूप छान होतात. मला वाटतं मी गौरी गणपतीच्या वेळेसच उकडीचे मोदक केलेले तांदळाच्या, त्याच्यानंतर आज करणार आहे. आत्ता माझ्या मनाने फुलं आणि दुर्वा पण आणून दिलेलं आहे मला. धन्यवाद आपका बेटा. यस धन्यवाद. ताजी फुले छान आहेत. या इथे नारळ पण फोडून दिलेला आहे मनाने माझ्या. हे बघा मी आता उकडीच्या मोदकाचं सारण तयार करून ठेवलेलं आहे. ओलं खोबरं बारीक वाटलेलं आहे, त्याच्यानंतर गूळ वगैरे घालून छान सारण तयार करून ठेवलेलं आहे. या सारणाचा वास खूप छान येत आहे. आता मी अगोदर सायंकाळची पूजा करून घेते आणि नंतर स्वयंपाक करायला सुरुवात करते. तशी तर स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली आहे सगळी. भाज्या धुवून ठेवलेल्या आहेत. आता सारण पण बनवून ठेवलेलं आहे. आता अगोदर पूजा करून घेते सायंकाळची. नमस्ते नारुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्. चला आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे मोदक सुद्धा बनवलेले आहेत. खूप सुंदर मोदक बनलेले आहेत.
पांढरे शुभ्र आणि याच्यावरती तूप लावलेलं आहे मी थोडंसं. आता 10 ते 15 मिनटं स्टीम करायला ठेवते, स्टीम व्हायला ठेवते. माझ्याकडे ॲक्च्युली पात्र आहे, स्टीमर आहे, पण त्याच्यामध्ये लाडू भरून ठेवलेले आहेत. चला आता मोदक स्टीम होत आहे तोपर्यंत मी गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी करते. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.